नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. विसरवाडी नंदुरबार मार्गावर भीषण अपघात. खादगाव फाट्याजवळ चोपड्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू. नमस्कार. विसरवाडी ते नंदुरबार दरम्यान असलेल्या खादगाव फाट्याजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका 41 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या भरधाव इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात इको चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर बाबूराव सरदार, वय 41, मूळ राहणार चोपडा, जिल्हा जळगाव, सध्या राहणार सुरत, हे त्यांच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलने क्रमांक GJ05FV9969 विसरवाडीकडून नंदुरबारकडे जात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास खादगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या इको गाडीने क्रमांक MH01BB1273 त्यांना जोरदार धडक दिली. इको चालक सुफियान अहमद मोहम्मद सलीम, राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक, हा आपले वाहन अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता. या धडकेत ज्ञानेश्वर सरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी सुनील भाईदास शिरसाट, राहणार सुरत, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी आरोपी चालक सुफियान अहमद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106, 1, 281, 125 अ, 125 ब आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहने हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोसिम शेख, विसरवाडी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.